सारे मूवीजचा सेट आहे, पण आज मी माझ्या डोळ्यांनी पाहणार आहे. हो, महाग तर आहे, किल्ल्यावर गाडी जाते, पण फिल्म सेटला फिल्मी एक्सपिरियन्स पाहिजे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग करो. हातीच्या साथीनी वर आलो आणि एंट्री तिकीट सोबत गाईड पण घेतला. त्यांनी आमेर फोर्टचा वैभवशाली इतिहास, सौंदर्य, हे राजपूत परंपरा आणि मुघल आर्टचं फ्युजन आर्किटेक्चर आहे हे सांगितलं. तेव्हाच माझा कॅमेरा हत्तीवर राहिला हे आठवलं आणि तिथून पुढच्या 10 मिनिटात सुंदर वास्तुकलेच्या इतिहासासोबत वर्तमानात किल्ल्यावर काम करणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख झाली. पण चांगली फक्त माणसं असतात, चॅट जीपीटी नाही. जर चांगली असती तर दालबाटी हॉटेल मध्ये नाही तर लोकल चांगली भेटते हे सांगितलं असतं. आणि जयपूरचं सगळ्यात जास्त इंस्टाग्रामेबल प्लेस आहे पत्रिका गेट हे सांगताना पण दुपारच्या इथे प्री वेडिंग वाले खूप असतात हे सांगितलं असतं. पण असो, इथले सुंदर पेंटिंग्स आणि रॉयल स्ट्रक्चर्स मुळे प्रत्येक कोपरा पाहण्यासारखा आणि फोटोजेनिक आहे. पुढचं डेस्टिनेशन होतं जयपूरचं सिटी पॅलेस. इथल्या म्युझियम मधल्या रॉयल गोष्टी आणि राजवाड्याचं स्ट्रक्चर ह्याने तुम्हाला रॉयलनेसचं दर्शन होईल. मला तर माझंच दर्शन झालं. माय द फॅमिली ऑफ रॉयल्स. इथे कीर्तीने एका रॉयल कॅफे मध्ये जायची हिम्मत केली, ज्याने हा स्पॉट डिस्कव्हर झाला. पुढे भूगोलाच्या पुस्तकातून जयपूरची ओळख करून देणाऱ्या 953 खिडक्यांच्या हवा महलला रात्रीचे लाईट्स लागेपर्यंत पाहिलं आणि लाखाच्या बांगड्या बनवून निघालो जयपूर स्टेशनला. इथे पकडलेली ट्रेन 1:40 ला कुठल्या स्टेशनला सोडणार होती हे फॉलो केलं तर नेक्स्ट रील मध्ये कळेल.